सकाळचे वाजलेत 6 आणि मला निघायचंय 9च्या ट्रेनने मुंबईला. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एकटीने प्रवास करतीये आणि या माझ्या प्रवासात तुम्ही शेवटपर्यंत नक्की थांबा. तर सकाळी आवरून मी निघाले पुणे स्टेशनला माझी ट्रेन पकडायला. आमच्या पुण्याची मेट्रो ट्रेन हिचा प्रवास कधीही न थकवणारा असतो. तुम्ही एकदा तरी पुण्याचे असताल तर तुम्ही केलाच असेल, पण जर तुम्ही पुण्याच्या बाहेरचे असताल तर एकदा तरी तुम्ही आमच्या पुण्याच्या ट्रेनचा प्रवास नक्की करा. अवघ्या 20 मिनिटात मी पुणे स्टेशनवर पोहोचले. एक्झॅक्ट 9:15च्या दरम्यान माझी वंदे भारतची ट्रेन मला घ्यायला आली आणि जशी ती येत होती तसं कोणीतरी हिरोईन येते असं मला वाटत होतं. जशी मी एंट्री केली या ट्रेनमध्ये मला असं झालं, बापरे काय सुंदर स्वच्छ ट्रेन आहे ही. मग मला नाश्ता देण्यात आला. नाश्त्याला मला उपमा, थेपला, दही, केक आणि ही जी छोटीशी पुडी दिसते ती चहाचं प्रीमिक्स आहे. नंतर मला गरम पाणी देण्यात आलं. त्यात मी मिक्स करून मी चहा प्यायला आणि तो चहाही अगदी सुंदर होता. मला पाण्याची बॉटल पण देण्यात आली आणि हे सगळं माझ्या तिकीटमध्ये इन्क्लुडेड होतं. मी तुम्हाला सांगते, प्रवासामध्ये आपला निसर्ग इतका सुंदर दिसतो. निसर्ग जर खरा पाहायचा असेल तर तो प्रवासात पाहायचा. म्हणजे असे डोंगर, त्या डोंगरावरची हिरवी झाडं, मस्तपैकी धुकं आलेलं, थोडासा असा भुरभुर पाऊस, म्हणजे काय मी किती गुणगान गाऊ या निसर्गाचं. इतका सुंदर देवाने आपला निसर्ग बनवलेला आहे. वाह! म्हणजे शब्द नाहीयेत माझ्याकडे. वाह! खूप सुंदर. आणि तेही वंदे भारतच्या ट्रेनमधून या निसर्गाला आरामदायक खुर्चीवर बसून बघणं म्हणजे त्यातही स्वर्ग. मी या प्रवासात इतकी मग्न झालेले, इतकी रमून गेले होते, की माझं स्टेशन मला असं वाटलं, की यार माझा 7-8 तासाचा प्रवास का नाहीये? मला 2-3 तास या ट्रेनमध्ये बसून नाही बघायचा निसर्ग. मला 7-8 तास बसून निसर्ग बघायचा आहे. इतकं मला छान वाटत होतं. त्यात मी एकटी. जेव्हा आपण स्वतःला टाईम देतो, तेही अशा प्रवासात, तेव्हाची जी फीलिंग असते ती वेगळीच फीलिंग असते. तर आता बोलूयात ट्रेनबद्दल. तर ट्रेनमध्ये एसी, मोठमोठ्या खिडक्या आणि आरामदायक सीट्स असतात आणि हे खूप कम्फर्टेबल असतं. जसे तुम्ही पैसे देता तसंच तुम्हाला आउटपुट मिळतं. या ट्रेनचा प्लस पॉइंट सांगू तर या ट्रेनमध्ये डिस्प्ले लावलेला जातो प्रत्येक डब्यामध्ये, अगदी फ्रंटला आणि मागच्या मग अगदी शेवटच्या सीटला. आणि तिथे जे पुढचं स्टेशन येणारं असतं त्याचं नाव तिथे अनाउन्स होतं. काही तासामध्ये मुंबईला पोहोचले. मला समजलंच नाही मी कशी काय मुंबईला पोहोचले आणि मला खरंच असं वाटत होतं, की मी अजून माझ्या ट्रेनमध्ये टाईम घालवायला हवा होता. तुम्ही पण जर का वंदे भारतचा अनुभव घेतला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही वंदे भारतचा अनुभव घेतला नसेल तर तुम्ही तो अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये येऊन सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.